नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण डाळ बट्टे बनवणार आहोत। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। पीठ भिजवण्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवले। जास्त गरम करायचं नाही, कोमट पाणी करायचं आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी जाडसर दळून घेतलेलं आहे। तुम्ही जर आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ घेणार असाल तर 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। मी 3 वाटी इथे गव्हाचं पीठ घेते। पिठामध्ये आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचे आहे। त्यानंतर ओवा घ्यायचा आहे। ओवा आपण हातावर चोळून टाकायचा आहे। ओवा पण 1 चम्मच टाकायचा आहे। दोन चिमटी हळद टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। दोन चम्मच तूप टाकून घ्यायचंय। दोन चम्मच दही टाकायची। पाणी आपलं गरम झालं आहे। आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। आपल्याला जर पीठ मळताना आपण घट्ट पीठ मळायचं आहे, जास्त पातळ पीठ मळायचं नाहीये। आणि पाणी आपण गरम का करून घेतलं की आपण गव्हाचं पीठ हे थोडं जाड वापरतो किंवा रवा आपण वापरतो, तर ते लवकर फुगून यावं, फुलावं पीठ, म्हणून आपण गरम पाण्याचा वापर करायचा पीठ भिजवताना। आपलं पीठ भिजून झालं की आपण 10 मिनिटासाठी पीठ हे झाकून ठेवायचं आणि मग त्याच्या बट्ट्या बनवायच्या। आता आपण पीठ झाकून ठेवू। भिजते तोपर्यंत मी आता डाळ शिजत टाकून देते। मी इथे तुरीची डाळ 1 वाटी, अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी लाल मसुराची डाळ घेतली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळ कुठली पण घेऊ शकता। 10 मिनिटानंतर आपण पीठ भिजल्यावर असे गोळे बनवून घ्यायचे। आपण गोळे हे इडली पात्रामध्ये शिजवणार आहोत। इडली पात्राला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे गोळे असे आपल्याला ठेवून द्यायचे पात्रावर। आणि मीडियम गॅसवर 15 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे। आता 15 मिनिटं झालेत। आपण चेक करून बघू आपल्या बाटी शिजल्या आहेत की नाही। तर असे चाकूच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं। चाकूला काहीच पीठ लागत नाही, म्हणजेच आपल्या बाटी छान शिजली। आपण गॅस बंद करून घेऊ। इकडे मी वरणाला फोडणी देऊन घेतली। वरण आपण नेहमीपेक्षा थोडं पातळ बनवायचं आणि बट्ट्या पण कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही कुठल्याही साईजच्या बट्ट्या कट करू शकतात आणि तुम्हाला जर तळायच्या नसतील तर तुम्ही अशा पण खाल्ल्या तरी चालतात, पण आम्ही तळून घेतो। आपलं तेल तापलं की नाही बघू। तेल तापलंय, आता मी बट्ट्या टाकून घेते।
अशा पद्धतीने बट्ट्या केल्या तर त्या तेलात विरघळत पण नाही आणि तेल पण कमी शोषतात. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.